टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हे आणि काय नेमकी घटना घडलेली आहे आणि यात आपलं किती नुकसान झालेलं आहे? पितांबर फकीरा पाटील, मुक्काम पोस्ट खेडे, तालुका जिल्हा धुळे। बरं 3 वाजे सुमारास मी घरी होतो आणि अचानकपणे आग लागलेली आहे। ती अचानकपणे शॉर्ट सर्किट वगैरे काहीच नाही आहे, इथं तसं काहीच नाही आहे, पण तरी कशी झाली असेल, काय लागलं असेल ते मला काही सांगता येऊ शकणार नाही। आणि कमीत कमी माझे शेती अवजारं काही मशीनं होते, कटर मशीन वगैरे, ते ढेपीचे ढेप होती 15-20 पोते, आणि गहू आणि मका होता काढलेला, तो ते पण जळून खाक झालेले आहे। आणि 6 पारडे जे ते पण जळून खाक झालेले आहेत आणि 9-10 म्हशींना ते पण सगळे डोळे बी जळून गेले आणि त्यांना आग होते आता, म्हणजे ते पण बचणारच नाही आहे, असं झाले। कमी 60-70 लाखाचं वर नुकसान झालं असेल माझं। हो, आता प्रशासनावरती आहे ते, प्रशासन सरकार काय करतं काय नाही। हो, आता माझं तर उदरनिर्वाहाचं तेच होतं, दुय्यम धंदा तोच होता आणि मी अल्पभूधारक शेतकरी, 72 गुंठे जमीन आहे माझी। हो, आणि मेन म्हटलं म्हणजे माझं तेच आधारस्तंभ होतं, ढोरं, दुधाचा धंदा होता माझा। सकाळी मला पितांबर दादांचा 3:30 वाजता पहाटे फोन आला आणि त्यांनी मला कल्पना दिली, तर आबा माझ्या शेतामध्ये अशी दुर्दैवी घटना घडलेली आहेत। 6 पारडू जागेवर पूर्णपणे राख झालेली आहे। 10 म्हशी ज्या आहेत त्या पूर्ण त्यांच्या अंगावरची कातडी पूर्ण गेलेली आहेत, डोळे पूर्ण बाहेर निघून गेलेले आहेत, अंध झालेले आहेत, पायांना पूर्ण जखमा झालेल्या आहेत, सैरवैर पडत आहेत जनावरं अशा पद्धतीने। आणि त्यांना सांगितलं मी ताबडतोब मी पशुसंवर्धन टीम अधिकाऱ्यांची घेऊन येतो आणि त्याप्रमाणे मी त्यांना सर्व अधिकाऱ्यांना इथे घेऊन आलो, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना। आणि इथली परिस्थिती पाहिली असता ह्या शेडमध्ये 7 पारडू जे आहेत ते पूर्णपणे राख झालेली आहे आणि 10 म्हशी जे आहेत त्यांच्या अंगावरची कातडी गेलेली, डोळे पूर्ण निघून गेलेले आहेत, पायांवर जखमा आहेत। याच्यापैकी 10 म्हशींपैकी जवळपास 5 ते 6 म्हशी मरणावस्थेत आहेत। मी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं तर याच्यापैकी 6 म्हशी जगणार नाहीत आणि 4 म्हशी ज्या आहेत त्यांना देखील खूप मोठ्या पद्धतीने गंभीर जखमा झालेल्या आहेत। आणि एकंदरीत अंदाज पाहिला ह्या ज्या म्हशी ज्या आहेत ह्या सर्व गर्भधारणा झालेल्या आहेत आणि म्हणून एक म्हशीची किंमत जवळपास 18 ते 20 लाख रुपये आहे। आणि या एका गरीब शेतकऱ्याला, कष्टकरू शेतकऱ्याला खूप मोठा आघात झालेला आहे आणि जवळपास 60 ते 65 लाख रुपयाचं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। अत्यंत मरणावस्थेत त्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे। सकाळपासून रडत आहेत, कुटुंब रडत आहेत, गावकरी इथं प्रचंड मोठ्या संख्येने जमलेले आहेत, 400-500 लोक जमलेले आहेत। आनंदखेड्याचे सरपंच आहिरे सर इथं आहेत, त्यांची सर्व टीम इथं आहे आणि म्हणून अत्यंत 400-500 लोकांच्या समोर आम्ही त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यांचा धीर म्हणजे तो ढासळतोय। आणि आम्ही शासनाला, मी तहसीलदार साहेबांना तातडीने पहाटे 5 ला मेसेज टाकला, जिल्हाधिकारी महोदयांना 5 वाजता मेसेज टाकला आणि त्यांना संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिली आणि त्यांना सर्व हे इथले फोटो शूटिंग वगैरे सर्व पाठवले। आणि ह्या संदर्भात मी ह्या भागाचा लोकप्रतिनिधी असल्या कारणाने मी माजी सभापती कृषी व पशुसंवर्धन जिल्हा परिषद धुळे, मी माझ्या माध्यमातून, आमचे आमदार असतील रामदादा त्यांच्या माध्यमातून, अनुभय असतील आणि शासन दरबारी जे आमचे बावनकुळे साहेब आहेत महसूल मंत्री, यांच्यापर्यंत हा प्रश्न नेऊन या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।